हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीवन। बच्चों, आज हम फिर से पार्ट 1 पढ़ेंगे, ठीक है ना। आज आपण परत पार्ट 1 बघूया। आता पार्ट 1 आणि पार्ट 2 त्यानंतर बालगीत, कविता हे आपण शिकले। काय काय शिकलो आपण? हमने क्या क्या पढ़ा? पार्ट 1 में क्या पढ़ा था? पार्ट 1 मध्ये स्वर अ ते मोठा उ पर्यंत बघितलं ना। आता आपण आतापर्यंत जेवढं आपण अभ्यासक्रम शिकले आहे त्याची आपण काय करायची, अब हम उसकी रिवीजन करेंगे। क्या करेंगे? उसको रिवाइज करेंगे। हमने जितना पढ़ा क्या वो सब हमें याद है कि हम भूल गए, है ना। इसीलिए हम उसकी रिवीजन करेंगे। तब रिवीजन को मराठी में क्या कहते हैं? काय म्हणतात बरं त्याला मराठीमध्ये? रिवीजनला मराठीमध्ये म्हणतात उजळणी। काय म्हणतात? उजळणी। तर आज आपण पार्ट 1 स्वर अ ते मोठा उ पर्यंत यांची काय करूया? उजळणी। काय करणार? उजळणी। उजळणी मीन्स रिवीजन। उजळणी करायची। आपण जे शिकलं आहे ते आपल्या लक्षात आहे किंवा नाही। तर आपण पार्ट 1 मध्ये कोणकोणते स्वर बघितले? स्वर अ, आ बघितले ना, ई, मोठी ई, लहान उ आणि मोठा उ। हे स्वर अ, आ, ई, उ, ऊ यह स्वर हमने पढ़े। अ, आ, छोटी ई, बड़ी ई, छोटा उ और बड़ा उ। म्हणजे अ, आ, ई, उ हे स्वर आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द सुद्धा आपण बघितले होते। त्यांचं वाचनही, मतलब इनसे बनने वाले शब्द और इनको कैसे पढ़ा जाता है, इनकी रीडिंग कैसे करते हैं, ये हमने पढ़ा था। अब उसी को हम एक बार रिवाइज करेंगे। तर आपण अ चं वाचन कसं केलं होतं? अ पासून कोणतं? अ चं वाचन, अ पासून काय तयार होतो? अ पासून काय आहे ही? काय आहे हे? अ पासून अननस। अ पासून काय? अननस। असे काय म्हणायचं हमने? अननस। आता अननसाचा याचं वाचन आपण घेऊया। यांचं वाचन कसं केलं होतं? कशाचा? अननसाचा। कशाचा? अननसाचा। असं वाचन केलं होतं की नाही आपण? ऐसे पढ़ा ना हमने, अननसाचा। त्यानंतर आ कशाचा होता तो? मग आ किस चीज का पढ़ा था हमने? काय काढला होता अशा प्रकारे? आ कशाचा? आ, यस, आ आईच्या। मग आपण लिहू येते आ आईच्या। आ आईच्या। अननसाचा, आ आईचा। मग ई कशाचा? ईचं वाचन कसं केलंय? ई को कैसे पढ़ा था हमने? याद आ रहा है आपको? अ से अननस, आ से आई, फिर ई से क्या पढ़ा था? ई पासून काय? ई पासून कोणता शब्द तयार होतो? त्याचं वाचन कसं केलं होतं आपण? ई, यस, ई इमारतीचा। ई इमारतीचा। ई कशाचा? ई इमारतीचा। बघितलं होतं ना सर? पढ़ा था हमने इसका। अननसाचा, आ आईचा, ई इमारतीचा। मग आता मोठी ई। मोठी ई पासून? मोठी कशाचा? काय काढलं होतं हे? यस, क्या था हे? ई, इडलिंबूचा। ई कशाचा? ई इडलिंबूचा। ई इडलिंबूचा। अशा प्रकारे यांचं वाचन होतं की नाही? अननसाचा, आ आईचा, ई इमारतीचा, त्यानंतर मोठी ई पासून इडलिंबू। ई इडलिंबूचा। नंतर लहान ऊ। अब ऊ किस चीज का? ऊ कशाचा होता?
कशाचा? येस, उखळीचा. उखळीचा, उखळ. उखळ बघितलं होतं ना आपण. ऊ पासून उखळ हा शब्द तयार होतो आणि त्याचं वाचन आपण केलं होतं उखड़ीचा. ऊ से क्या बनता है? उखड़. और उसको कैसे पढ़ा था हमने? उखड़ीचा. त्यानंतर मोठा ऊ. उसके बाद आता है बड़ा ऊ. आ ई ऊ. अब उसके बाद बड़ा ऊ. लहान ऊ नंतर येतो मोठा ऊ. आता मोठा ऊचं वाचन कसं करायचं? मोठा ऊ पासून काय तयार होतो? चला बघूया. मोठा ऊ पासून बघा इकडे. काय काढलंय हे? यस, ऊसाचा. मोठा ऊ पासून ऊस. मोठा ऊ पासून ऊस हा शब्द तयार होतो आणि ऊसचं वाचन आपण कसं करू? मग ऊचं ऊसाचा. ऊसाचा. अशा प्रकारे इस तरीके से हमने क्या पढ़ा? अ से लेके बड़े ऊ तक. अशा प्रकारे अ पासून ऊ पर्यंत स्वर आणि त्यांचं वाचन कसं होतं हे बघितलं. त्यामध्ये आता परत वाचन करून घेऊया आपण. अ अननसाचा, आ आईचा, ई इमारतीचा, ई इडलिंबूचा, ऊ उखडीचा आणि ऊ ऊसाचा आहे ना. तर मुलांनो, आपण जो बच्चों हमने इनको कैसे पढ़ा था यांचं वाचन लिहिलं. आता तसंच या अ आ आणि ई पासून तयार होणारे आणखी काही शब्द आपण बघितले होते. बघितले. अब इनसे बनने वाले और कौन कौन से शब्द हमने पढ़े थे? क्या आपको याद आ रहा है? आठवतंय तुम्हाला? नाही? तर चला यांच्यापासून तयार होणारे आणखी जे आपण शब्द बघितले त्यापैकी 2-2 शब्द इथे लिहायचे. आता इसके साथ हमने पढ़े थे ना, अ से बनने वाले 3 शब्द, आ से बनने वाले 3 शब्द, छोटी ई से बनने वाले और बड़ी ई, छोटा ऊ और बड़ा ऊ. हे सगळ्यांपासून बनणारे आपण 3-3 शब्द बघितले होते. बघितले. आता ते एक शब्द मी लिहून दिले. मैंने एक लिख के दिया. अब 3 वर्ड्स आपको याद आ रहे हैं क्या? आप यहाँ लिखे. ठीक है. कौन कौन से वर्ड हमने लिखे थे? जैसे अनानास के बाद एक आपको बता दे रही थी. एक आपको मैं करके दिखा रही. एक तुम्हाला सांगते जसं अ अननसाचा. तसेच प्रकारे अ कशाचा? अ अजगरचा. आपण बघितले ना. अननस, अ अजगर, अ पासून अजगर आणि अ पासून आणखी काय बघितलं होतं? अ पासून अळंबी. अ पासून अळंबी. अ अळंबीचा, अ अजगरच्या, अ अननसाचा. होता अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे तैयार होणारे आणखी काही शब्द. इसी तरीके से अभी जो आगे वाले वर्ड आप लिखेंगे ना, इसमें चार नहीं लगाइए. आप जैसे कि वैसे उन शब्दों को लिखिए. अशा प्रकारे आणखी 2-2 शब्द हे लिहा. तुम्हाला 2-3 मिनिटांचा वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही हे कंप्लीट करून घ्या. ठीक है. तो बच्चों ये आप इसको सॉल्व करो. फिर 2 मिनट बाद हम फिर से मैं आपको बताऊंगी कि यहाँ क्या है. लेकिन इसके पहले आपको खुद की भी टेस्ट लेनी जरूरी है ना. तोपर्यंत तुम्ही स्वतः तुम्हाला किती येते ते बघायचं. त्यानंतर आपण हे चेक करून घेऊया. ओके. सर स्टार्ट करा.
ओके स्टूडेंट्स, कंप्लीटेड? ये झालं तुमचं? क्या आपने इसको पूरा कर लिया? तो चलो अब आपने इसमें क्या क्या लिखा? तुम्ही इथे काय लिहिलं, कोणते शब्द लिहिले, ते तुम्ही लिहिलेले शब्द बरोबर आहे का हे आपण चेक करून घेऊया. ठीक आहे. तर चला, पहिल्यामध्ये आहे अननसाचा, हे वाचन झालं. मग अजगर आणि अडवणे अशा प्रकारे. अब दुसरा शब्द, आता दुसरा शब्द होता आचं वाचन कसं केलं? आईचा. आचं वाचन कसं होतं? आईचा. आपासून आई हा एक शब्द तैयार होतो है ना. आ से आई भी शब्द बनता है. अब और कौन से ऐसे शब्द बनते हैं? हमने तो काफी सारे पढ़े, लेकिन और 2 शब्द हमें लिखने. आणखी 2 शब्द आपल्याला लिहायचे जे आपासून तयार होते. तर आईचा, आपासून आई हा शब्द तयार होतो. तसंच आपासून आणखी कोणता शब्द तयार होतो? और कौन सा शब्द बनता है? यस, आपासून आई, आपासून आजी, आई, आजी, आजी हा सुद्धा शब्द तयार होतो. तसंच आपासून आरसा हा शब्द सुद्धा तयार होतो की नाही? आरसा, आई लिखा है हमने. उसके बाद आजी, आरसा, आणि, आजोबा अशा प्रकारे तुम्ही शब्द लिखू शकता. अगर आपने ये 2 शब्द भी लिखे हैं तो सही है, या फिर इसके अलावा भी आजी अलावा भी और कोई शब्द लिखे, यांच्या व्यतिरिक्त आणखी आपासून तयार होणारे जे शब्द जर तुम्ही लिहिलेले असेल तर तेही सुद्धा बरोबर आहे किंवा नाही. आता हे चेक करून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ते व्हॉट्सअपमध्ये आपको मुझे सेंड करना पड़ेगा ना, तो आप वो भी करेंगे. और जिसने सॉल्व नहीं किया है, नहीं लिखा है, तो वो अभी इस तरीके से लिख लेंगे. ठीक है. अशा प्रकारे लिहायचं. आता मग नंतर लहान. आता ई पासून इमारत. तसंच ई पासून आणखी कोणता शब्द तयार होऊ शकतो? इमारतीचा. ई पासून इडली. तोंडाला पाणी आलं का तुमच्या? नाही ना. ई पासून इडली, ई पासून इस्त्री. इमारत, इडली आणि इस्त्री हे शब्द तयार होतात. ये 3 शब्द आपको लिखने हैं. उसके बाद त्यानंतर आता मोठी. अब उसके बाद बड़ी. इडलिंबूचा. ई पासून इडलिंबू, ई पासून ईद आणि ई पासून आणखी कोणता शब्द आहे? ईशान्य. ईशान्य. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इनके अलावा भी आप कुछ शब्द लिख सकते हैं. त्यानंतर मोठा ऊ. अब क्या आ गया? बड़ा, सॉरी त्यानंतर लहान ऊ. सॉरी, लहान ऊ येतो आधी, नंतर मोठा ऊ. आता लहान ऊचा. ऊ कशाचा? ऊ उखडीचा. ऊ को कैसे पढ़ा था हमने? ऊ उखडी का. ऊ उखडीचा. तर उखडीचा, उखड यांच्यापासून तयार होणारे आणखी शब्द ऊ पासून. उखड, उशी. ऊ पासून उखड, ऊ पासून उशी, ऊ पासून उडी किंवा उजवा सुद्धा होऊ शकतो, किंवा उडी, उजवा, उशी अशा प्रकारे आपण शब्द बनवू शकतो. ठीक आहे. तसंच शेवटी मोठा ऊ. अब उसके बाद लास्ट में बडा ऊ. आता मोठा ऊ पासून तयार होणारे शब्द ऊ उसाचा. ऊचं वाचन केलं आपण ऊ उसाचा. ऊचं वाचन कसं केलं? ऊ उसाचा. आता ऊ पासून तयार होणारे आणखी शब्द ऊ, ऊन आहेत. अशा प्रकारे ऊर्जा, ऊन, ऊर्जा, उर्फ, उदबत्ती अशा प्रकारे कितीतरी शब्द आपण लिहू शकतो. पण त्यापैकी आपण 2 शब्द लिहिले आहे. ऊस लिहिलेला आहे, ऊस लिखा हुआ है. अब और 2 शब्द लिखेंगे. ऊस, त्यानंतर ऊन आणि ऊ. अशा प्रकारे आपण प्रत्येक स्वरापासून तयार होणारे 3 शब्द इथे लिहिले. आ, ई, ऊ, म्हणजे लहान ई, मोठी ई, लहान ऊ आणि मोठा ऊ हे 6 स्वर आणि त्यांच्यापासून तयार होणारे 3 शब्द. हे 6 स्वर और इनसे बनने वाले 3 वर्ड्स हमने पढ़े. ओके. तर मुलांनो, ही आपण रिव्हिजन सुरू केली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढील रिव्हिजन करूया. ओके. तर हे तुम्ही मला काय करायचं? व्हॉट्सअपवर सेंड करायचं. ओके. बाय एव्हरीवन.